नमस्कार, मी सय्यद हारून, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक 10 मार्च 2025 आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड तहसील कार्यालयात आलेलो आहे। सिल्लोड तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजयजी भोसले, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण साहेब आणि पेशकार संजय गांधी निर्धारचे मोरे साहेब। आपण जाणून घेऊया डीबीटी डिसेंबर 2024 पासून चालू आहे आणि इथं खूप महिला मंडळ गाव खेड्यातून मोल मजदूर आलेला आहे, अपंग व्यक्ती आलेले आहे। डीबीटी म्हणजे श्रावण बाळ आणि संजय गांधी निर्धार योजना म्हणजे महाराष्ट्र शासनाने ही ऑनलाईन प्रणाली चालू केलेली आहे। यामध्ये काही महिला काही लोक श्रावण बाळचा भी लाभ घेत होते, संजय गांधीचा भी घेत होते, लाडकी बहिणीचा भी घेत होते आणि पंतप्रधान किसान योजनेचा भी घेत होते। त्याकरता महाराष्ट्र शासनाने हे निवडलेला एक ऑनलाईन पर्याय आहे। यामध्ये लाभार्थीचं आधार कार्ड आणि त्याचं लिंक असलेला मोबाईल नंबर लागतो आणि बँक पासबुक लागतो। ताई कुठे राहिले, नाव सांगा तुमचं? नाव सांगा। काम झालं का नाही झालं? केव्हा लाईन लागेल? तुम्ही सकाळची राहिले 9 वाजेची लाईन नंबर नाही आला का? नाही। आई तुमचं नाव काय आहे? मोनाशीस करा। कुठून नाही? गाव मादनीचे आहे का? सकाळपासून लाईन लावेल का? आम्ही लगे 7 वाजेपासून येईल इथे। 7 वाजेपासून लाईन लागलं, काम झालं नाही तुमचं? नाही, आमचं काम झालं नाही। हे रांगेत घेऊन राहिले का डायरेक्ट घेऊन राहिले? ते डायरेक्ट आता जसे आले तसे घेतला ते ना। आई तुझं नाव काय आहे? मोना चंद्रा काय? बर, कुठून गाव? मादनीचे आहे का? हा बाबा। बर, संजय गांधी निर्धार योजना आहे का? श्रावण बाळ आहे? श्रावण बाळ आहे का? बरं ठीक आहे। डीबीटी साठी आले ना? तुमचं नाव? मंजू गुप्ता। बरं, गाव कोणतं ताई? शिवने में रहते हैं अजंटे के हम। अच्छा, डीबीटी के वास्ते आहे ना? हाँ, संजय निराला। भैया नाम बोलो। सैयद अहमद, सिल्लोड के डीबीटी के वास्ते आहे का? तुम कहाँ से आहे? नानेगांव से। नानेगांव। नाम बोलो। नाम मुस्तफा। डीबीटी के वास्ते है? डीबीटी को वास्ता है। तो ये नंबर लगाने बहुत यूँ कर रहे हैं, नंबर लग जा रहे हैं, पर वो कैसा है गोंधळ हो रही, ये भया गोंधळ कर रहे हैं थोड्या। संजय गांधी निर्धार आणि श्रावण बाळचे सिल्लोड तहसील कार्यालय 17,563 लाभार्थी दायक आहे। यामध्ये 15,700 लाभार्थीचं डीबीटी झालेला आहे ऑलरेडी आणि मोरे साहेब आणि यांचे सहकारी कर्तव्यदक्ष पद्धतीने काम करत आहे। पण महिला मंडळ आणि इतर मजूर इथं सकाळपासून रांगेत उभे आहे। त्याकरता मी सन्माननीय सिल्लोड शहराचे तहसीलदार साहेबांना एवढीच नम्र विनंती करेल की हे तर एक टेबल आहे, एक टेबलच्या आगे तीन ठिकाणी लावा अपंग व्यक्ती। भैया काय नाव आहे? शिवाजी। नाव? क्षीरसागर। कोणतं गाव आहे? आपलं सिल्लोडचे का? बरं, अपंगासाठी डीबीटी करता आले का? सकाळ नंबर लागला नाही तुमचा अजून? नाही लागला अजून। बरं ठीक आहे, मी सांगतो साहेबाला। ठीक आहे, मी पुन्हा येईल। जय महाराष्ट्र।